मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाई, भाकर तुकडा असला तर वाढा की गरीबाला. सकाळी सकाळी भिकाऱ्याची हाक कानावर पडली आणि कमळी भयंकर वैतागली. आज बाजारचा दिवस. माणूस आवराआवर करायला बघतय तर मध्ये भिकारी कडमडत आहेत. डोसकं फिरवलंय किरड्यांनी. स्वतःशीच बोलत ती आतूनच खेकसली. मोहर चालायला लाग. सकाळ सकाळी तुझ्यासाठी थापती रेट. सासरा नाहीस का र माझा? शिळपाक वाढा माय, 4 दिवसांचा उपाशी हाय. टोपल्यातली अर्धी भाकरी घेऊन ती बाहेर आली आणि दचकली. तोच तो नवराच तिचा. आपली भाल्यासारखी नजर तिनं त्याच्यावरती रोखली. अजून जित्ताच हायस वय तू? असं न ग म्हणूस. खबरदार एकेरीवरती आलास तर उचलती भाकरी, फुटायचं बघ. पुन्हा दिसलास तर पक्याला सांगून गटारात कोंबायला लावीन. वायच कोरड्यास. थू. ती पटकन थुंकली. आत गेली. होतं नव्हतं तेवढं रात्रीचं कालवण त्याच्या तिनपाटात रिकामं केलं. एका हातानं नमस्कार घालून तो सटाकला. कोण हाय ग? बाबू हातरुणातनच बोलला. उठा की आता. बाजारचा दिस हाय नव्ह. नव्या कापडाच्या गठळ्या अजून फोडल्या सुदीक नाहीत्या. माईला काम काय संपना झाल्या ती. एखादा गडी ठेवा. कशाला? मिळायचं 10 आणि त्याला जायचं 6. आपण काय गारगोट्या विचून खायच्या व्हय? एवढं कळतंय तर उठा आता. आंघोळ उरका, पाणी तापलंय. बाबूची आंघोळ आटोपली तेव्हा चांगल्या 8:30 झाल्या होत्या. टळटळीत ऊन पडलं होतं. दारासमोर 4 बादल्या पाणी टाकून कमळीनं रांगोळी रेखली होती. देवाला हार घातला होता. बाबू शांतपणे अंग नाचवीत देवाजवळ गेला. हात जोडून डोळे झाकून चांगला मिनिटभर उभा राहिला. एवढं काय मागताय देवाला? ही हिरवी गवळण जन्मोजन्मी मला लाभू दे. हाना ढपली. आय शपथ ग, सुटली म्हणा. तो हसला. तिला मिठीत घेत म्हणाला, कालच लगीन झाल्यावानी वाटतंय मला. लय 18 वर्षाच्या पोरावानी करू नगासा. तेवढी उधारीची वही नीट बघाजा. बाजार गाठून कुणी गावलं तर करा वसूल. तू काय करत्यास ग? जरा शिवणाच्या क्लासला जाऊन येते. कवा लावलायस? आता 2 महिने होत आलं तर की. येरवाळी वर्ग भरत्या ती. आज परीक्षा हाय. पास झाल्यावर काय ग देऊ? मी मागंती. माग, आत्ता देतो. जवाचं घव तवाच्या पोळ्या. येती 1-2 तासात माघारी. तेवढी उधारीची नावनिशिवार यादी करा. म्हणजे मागणं हुडका हुडकी न ग. वय वय. कमळी गेली. डोळ्याला चष्मा लावून बाबू उधारी शोधत राहिला. तेवढ्यात बिडी फुकत पक्या आलाच. काय चाललंय वहीत डोसकं खुपसून म्हणायचा. श्रीदेवीची चमकी हरवल्या. ती कवापासनं घालाया लागली चमकी. रतीची म्हणा रतीची. रतीचा काय आणि मतीची काय एकच की. कवाशी हरवली मला कसं माहिती नाही. नुसता किडका दोडका हायस बाबा. काडीची अक्कल नाही तुला. काय लिहतायसा? 28 रुपये 12 आण निगडीकर. काय उधार नेणार चुकारीचं गडी हुडाकताय म्हणा की. वय वय. एखादी बिडी दिकिरा असली तर एकटाच वडतूयास जणू. आता मागितल्याशिवाय कसा देणार? घ्या. पुन्हा करेल मिळना म्हणून कोंबडा छाप आणल्या. असू द्या असू दे. धूर काढत गप्पा मारत बाबूचं काम चाललं होतं. मध्येच पक्यानं अंदाज घेत विचारलं, धबधबा शांत हाय म्हणायचा. मजीर नव. वहिन्या अजून उठल्या नाही त्या. नाही, जरा डोसकं दुखतय. झोपूनच राहिल्या. बघू का जाऊन जरा? बघून काय करतूस? एखादी अनासींची गोळी आण जा. आत्ता आणतो. आमची वहिनी आजारी पडत्या म्हणजे काय मस्करी हाय व्हय? पळाला येडा. नुसता 13चा पाढा. त्याच्याकडे बघत बाबूनं नाक मुरडलं आणि पुन्हा आपल्या कामात मशगूल झाला. 10-12 नावं उतरून काढतो ना काढतो तो पक्या हजर. मिळाली का र? काय? अनासीन आण इकडं. तो तांब्या घे. बाबूनं गोळी फोडली. पटकन घशात ढकलून मोकळा झाला आणि काहीही न बोलता पुन्हा लिहायला लागला. पक्याला काय करावं समजेना. उठला
आज स्वयंपाकघरात डोकावून अंदाज घेतला. वहिनी कुठायत र? का नाही आपलं विचारलं कुठाय ते म्हणून. शूटिंगला गेल्या लोणावळ्याला. जातोस का? करा चेष्टा गरीबाची. गरीब आहेस वय भडव्या? सकाळ सकाळी तिची चौकशी चालवली यास. मन घाल्या काय बोलायचं ते माझ्याशी बोल की र. नाही पर ती खोकं उचल मशीन टाळक्यावर घे. थांबू नगस हिथं. अव पर आता आणखी डोसकं फिरू नगस हा. माझं काय मी कुठं बी जाईन पर पोलिसाच्या लपड्यात तुम्ही घावाल. मला नग सांगूस त्या साल्याचं कौतुक. नाही पर शेठजी मला काळजी राहत्या तुमची. वहिनीच्या पायात तुम्ही तुरुंगात बसाल. भडव्या आता बाहेर हो नाहीतर हानीन पायतान फेकून बघ. पक्या बानागत पळाला आणि एका भिकाऱ्याला घेऊन आला. वळखला ह्याला? नाही नाही वळखणार. डोळ्यावरती शेठजीचं कातडं चाचलंय नव्ह. नीट बघा वहिनीचा पहिला नवरा. बाबू आ वासून बघायला लागला. कमळीच्या गावाकडचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. ती तर म्हणाली ह्यो मेलाय म्हणून. ए पळ भिकाऱ्या. भिकारी गेला तसा पक्या शेठजी जवळ सरकला. ह्यो तुमच्यावर फौजदारी खटला दाखल करणार हाय. मला हिंगमिरे हवालदार भेटला होता. आईला वैतागच झाला म्हणायचा ह्यो. साधा वैताग नव्ह लय महागात पडणार हाय पायतान. तू चालायला लाग भडव्या. माझी मी बघीन काय करायचं ते. नव 4 पैसे चारून प्रकरण मिटवायचं असल तर सांगा. समद व्यवस्थित करतो. म्हणजे ह्या कानाचं त्या कानाला होणार नाही. हे बघ माझी आय. तू तोंड काळ कर हितन. बाजारच्या दिवशी तरी नगर टाळकं फिरूस माझं. वही मिटवून बाबू डोक्याला हात लावून बसला. काय झालं टकुर धरून बसायला? कोण कमळी? असं काय झालं दचकायला? कुठं काय? डोकं दुखतंय व्हय? दुखल नाही तर काय होईल? ह्या उधाऱ्या बघ किती थकल्या ती. म्हणून एवढं चितागती झालायचा व्हय तुम्ही? तुला काय वाटलं? मला वाटलं कानात कुठला किडाबिडा शिरला की काय. झाली का ग परीक्षा? वय वय सगळं मनासारखं झालं. आज स्वयंपाक होणार का हाटीला जावं लागणार हाय. एवढं काय नग टुचून बोलायला. तिनं नवी साडी सोडली, जुनी नेसली, स्वयंपाकाला लागली. बाबू मत्तीर टाकल्यागत बसून राहिला. बसल्या बसल्या तो तिची प्रत्येक हालचाल निरखित होता. ती वळून बघतही नव्हती. फनकारी नागिनीचा होता. धारदार रूपाला तो शोभतही होता. नवऱ्याबद्दल तिला कसं विचारावं बाबूला समजेना. तो काही न बोलता उठला. वही कपाटात ठेवली. उधारीची यादी केलेला कागद गादी खाली सारला. उठला. आळस देऊन बाहेर आला. तोवरती चहा घेऊन आली. समोर ठेवून निघून गेली. वेलचीचा गंध नाकांतून काळजात उतरला. चव जिभेवरती रेंगाळली. आत बघत ती म्हणाली, बटाट संपलेत. तो काही बोलला नाही. पिशवी घेऊन बाहेर पडला. विचार करून रस्त्यानं निघाला. तिला दुखवणं ही कल्पनाच त्याला सहन होईना. आवाज चढवून तिला झापणं त्याला शक्यच नव्हतं. नवरा जिवंत असतानाही ती आपल्याजवळ येऊन राहिली. हे भयान सत्य तरी तिनं का लपवलं? त्याला कशाचाच उलगडा होत नव्हता. पोलिसांच्या विचारानं तो जास्तच हैराण झाला होता. सल्ला विचारण्यासारखं जवळ कुणीही नव्हतं. विचारून उपयोग नव्हता. नवं दुखणं कॅन्सर होऊन छातीत रुतून बसायला बघत होतं. मेथीची जुडी, बटाटे आणि कोथिंबीरीची गड्डी घेऊन तो घराकडे निघाला. तो चौकात जगदाळे सिगारेट ओढत उभा. अरे तू काय करतोयस इथं? आमच्या माग 17 याप हायती. ह्या चौकात यंदा एक व्याख्यानमाला ठेवायचा आमचा विचार चाललाय बघ. व्याख्यानमाला? म्हणजे पारायण बिरायण घालतोस का काय र? तुला नाही कळायचं त्या. काय म्हणतंय दुकान? तुझा आशीर्वाद. झक्का चाललंय बघ. माझा आशीर्वाद म्हणजे बोर्डाचा र. हे बघ गिऱ्हाईकाचं वळण दुकानाकडं वळायला अनेक कारणं असतात. तुझा मालच चांगला. आपोआप गिऱ्हाईक चालत येतंय बघ. बरं घरी येतोयास का हितनच खसकायचा विचार आहे तुझा? तू नेणार असल्यावर यायला काय? शाना हो नगच. चल लवकर. येतोच 5 मिनिटात. पोरं थांबल्या ती जरा काहीतरी निर्णय पक्का करतो बघ. लवकर ये बाबा. वय वय जेवायलाच या. छे छे आमची म्हातारी चावून खाईल मला. तिला सांगितलंय मी नक्की येतो जेवायला. हे बघ मस्तपैकी उपीट करायला सांग वहिनीला. वय वय नक्की य.
पिशवीत काय घेतलंयस र? बटाट. वायड संसारी माणसाचा. इतक्यात दमलास? अजून पोरं बाळ हुयाची, नंतर ऑपरेशन, नंतर लग्न, नंतर म्हातारं. बाबू शेठ, आईला तुमचं मजी पाटलाच्या ठक्यागत झालंय व. मजी र. तो लगीन झाल्यावर तिसऱ्या दिवशी नुसत्या बायकोच्या वासानं पळाला. मार थापा बाबा. बोंबला. गेला बाबूशेठ. बटाट बायकोच्या स्वाधीन केलं. तिनंही न बघितल्यागत करून बटाट खाली ओतलं. एकेका बटाट्याचा वास घेतला. स्वतःशीच पुटपुटली. वायट यापारी, कसली बी पावडर लावते ती बटाट्याला. तो काही बोलला नाही. तिच्या संशय वृत्तीचा त्याला राग आला. कोथिंबीर सुद्धा दोनदा उलटी पालटी केली. त्यानं कपाटाकडे तोंड करत म्हटलं, मस्तपैकी उप्पीट बनव. तर मोकळी हाय मी. उप्पीटाचं चोचलं सुचत्या ती व्हय तुम्हासनी. हे बघ, करायचं असेल तर कर, करायचं नसेल तर करू नगस, पण हुकूम गाजवायला बघू नग. मी नाही हुकूम गाजवीत. एवढी कसली मस्ती चढल्या ग? मला कशाला मस्ती चढतीया? उप्पीट लवकर कर, मला माल मांडायचा हाय. 11 वाजायला दिवस आला. आता उप्पीट खायचा वकूत हाय का व? तो उठला. पातळ काढली. नमुने टांगून ठेवायला सुरुवात केली. हातातला फडका गादीवर मारला. आलेल्या गिऱ्हाईकाशी तो बोलत राहिला. सहावारी साड्या पाहिजेत ना? ह्या हँडलूमच्या न्या, फर्स्ट क्लास हाय ती. नुसत्या काटाचीच किंमत 50 रुपया. नगाचं काय 90 रुपया. पुण्यात ह्या साडीला 110 पडतात. तुमचा माल एवढा स्वस्त कसा व? डायरेक्ट जाग्यावनं उचलतोया, टॅक्स वाचतोय व. 15-20 साड्यांतली एक साडी त्यानं त्याच्या गळ्यात बांधली. 5 रुपयांची घासाघीस झाली. मामला खतम. त्यानं वर पाहिलं, तो जगदाळे उभा. कवा येऊन ताटकाळलायस र गड्या? फक्त 2 मिनिटं झाली. धंदा बरा चाललाय म्हणायचा. वहिनी, ओ वहिनी, आम्ही आलोय म्हटलं. एखाद्या विंगेतून येणाऱ्या नटीगत कमळी बाहेर आली. उभा देह मोहरलेला, चेहऱ्यावर हसू उतू चाललेलं. कवाशी आलासा? आत्ताच. वहिनी, आता उशीर करू नका. पटकन उप्पीट आणा. गावाकडे जायचंय. मावळण आल्या माझी. एखादा दिस घालायला हवा. म्हटलं जावं म्हणून तर धावपळ चालल्या. सरळ जेवूनच जावा की. फ्लॉवरची भाजी, सुका बटाटा करती. छे, जेवायला आता तुम्ही आमच्याकडेच यायचं. उद्याच्या रविवारी जत्रा हाय आमच्या गावची. काय गाड्यांच्या शर्यती असत्या ती बघत राहावं अशा. बरं, करताय का उप्पीट का चलू मी? तयार असेल तर आणा लवकर. आत्ता करती, अर्ध्या मिनिटात. तिचा उत्साह, प्रसन्नता बाबूच्या टाळक्यात चीड निर्माण करत होती. हलकट बाई, मगाशी शंख करतोय तरी तिची कळी खुलली नाही. आता हा येता क्षणी लबाड कोकिळेला कंठ फुटला. अशाच साल्या बायका. पहिला भिकेला लावून दुसरा गाठला. आता दुसऱ्याच्या नाकावर तिसरा धुणते. बायका साल्या हरामी. देवाला सुद्धा शेंडी लावतील. आपण तर कोण? नासक्या आंब्या एवढी आपली किंमत रे. जगदाळे बोलत होता, खिदळत होता. ती आत असली तरी कान बाहेर होते. तो बाहेर असला तरी नजर आत होती. बाबू माकडवाल्याच्या माकडागत सारं बघत होता. खोटं हसून जगदाळ्याला साथ देत होता. बचके एवढ्या स्टीलच्या प्लेटी उप्पीटानं भरून समोर आल्या तसा जगदाळे उसाच्या तुऱ्यागत तरारला. डोळे विस्फारत म्हणाला, वा वा, वासानच पोट भरलं बुवा आपलं. वहिनी, मी चौकात होतो ना, तिथं तुम्ही दिलेल्या फोडणीचा वास आला. वहिनी डोळे मिचकावीत हसली. बाबू मनात म्हणाला, नशीब फोडणीचा वास तुझ्या गावा पावतर आला नाही. 4 घास तोंडात टाकत जगदाळे म्हणाला, अरे तू का बसलायस? खा की रे. उपास हाय माझा. दोन्ही प्लेटी संपवून टाक. ठीक आहे. वहिनी, या ना बाहेर. बसा, घ्या की प्लेट. त्यांना द्या ना. त्याचा उपास हाय म्हणतोय. कुठला उपास? अलीकडं माझ्या हातचं त्यांना गोड लागत नाही. बाप रे, म्हणजे भांडता की काय दोघं? बाबू, अरे खाऊन तरी बघ. किती भन्नाट झालंय उप्पीट. लेका आजारी माणूस सुधी कुठून बसल. कुणाला शेंडी लावाया बघतोयस जगदाया? ह्या टवळीचं कौतिक माझ्या पुढं करू नगस. हरामखोर बायका साल्या. नवऱ्यापेक्षा बाहेरची माणसं त्यांना महत्वाची वाटतात. नवरा वाटत नाही. हे बघ, काय बोलायचं ती सरळ बोल. मी येणं तुला आवडत नसल तर चलतो. पुन्हा इकडं फिराकलू तर नाव बदल.
हे बघ जगदाया, तू येण्याआधी ह्या हरामीला मी उपीट करायला सांगितलं तर मला म्हणाली मोकळी नाही मी उपीट करायला, आणि तू सांगितल्यावरती एका मिनिटात उपीट तयार. वार बायको, नवरा तू का मी हाय. जगदाळे उपीट अर्धच टाकून उठला. चपला पायात घालत म्हणाला, चलतो मी. कुठं काशीत घालायची तिथं घाला. एखाद्याचं चांगलं चितावं तर मला संशयानं हेरत्याती. आत्तापर्यंत कमळी गप्प होती. ती जगदाळ्याला आडवी जात म्हणाली, हे बघा भाऊजी, राग नगा माणूसा. मी म्हणूनच टिगल्या ह्या घरात. वय झालं पर अक्कल नाही आलेली. तू तरी न रगात घेऊन अक्कल पाजाळतीयास. टिकली लावायला बघत्यास वय मला. मी नाही त्यातली. लय गर्तीच्या पोटची आहेस ते माहित हाय. मला चकवायला बघत्यास वय तू. अरे चकवायला कशाला पाहिजेल तुला. मनात आलं तर डोळ्यामोर निघून जाईन हवं तर. नवरा कवा ग मेला तुझा. मेला नाही जित्ता हाय, आणि तरी बी तुझ्याजवळ राहत्या हे नशीब समज. जगदाळे गडबडला. कमळीचा आवाज चढला तसा बाबू गप्प झाला. तो कुणाचंच तोंड बघायला तयार नव्हता. असल्या वातावरणातही जगदाळे 2 पायऱ्या उतरून खाली गेला आणि पुन्हा आला. हात जोडून म्हणाला, हे बघा मुलखा वेगळ्या माणसांनो, भांडायचं तेवढं भांडा, पण आम्हाला मध्ये ओढू नका. वहिनी, रविवारी जत्रा हाय आमच्या गावाची. बाबूला मोहर घालून घेऊन या. तो चांगला माणूस हाय. सांभाळून घ्या त्याला. किती बी केलं तरी आम्ही उपर. आमच्यामुळे तुमच्या संसारात फूट पडायला नका. चलतो. आयतवारी वाट बघतो. मनाला पटल तसं करा. एक ध्यानात ठेवा, माझ्या गावाकडं तुम्ही नाही आला तरी मी पुन्हा इकडं कधीच फिरकणार नाही. गेलं ताडताड. नवरा बायको बघत राहिली. गार झालेलं उपीट आवासून बघत होता. भांडणाचा उग्र गंध सर्वत्र दरवळत होता.